चल घे माझा बळी निघालो मी चल ये तू तिकडे सागर बांगलोर निघालो मी तुझ्या मला सलाईन मधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता, माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असे गंभीर आरोप करत अंतरवाली सराटीच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे प्रचंड संतापले, आक्रमक झाले आणि बैठक अर्धवट सोडून त्यांनी तात्काळ आत्ताच्या आत्ता मी सागर बंगल्याकडे निघणार, माझ्या मागे कोणीही यायचं नाही, मी पायी चालत जाणार असं म्हणत ते बैठकीतून उठले. अर्थातच त्यांची प्रकृती ठीक नाहीये, आजचा त्यांच्या आंदोलनाचा 16वा दिवस आहे आणि अशा वेळी त्यांनी ही तडक भूमिका घेतल्यामुळं अंतरवाली सराटीमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जरांगे काही ऐकण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. शेवटी त्यांना एका गाडीमध्ये म्हणजे वाहनातून प्रवास करण्याची त्या ठिकाणच्या सगळ्याच समर्थकांनी त्यांच्या इच्छा व्यक्त केली. शेवटी ते गाडीत बसले, पण त्यांनी एवढं स्पष्ट केलेलं आहे की मी आजच्या आज मुंबईला जाणार, सागर बंगल्यावर जाणार आणि मला हवं तर तिथल्या पोलिसांनी गोळ्या घालाव्यात. फडणवीस तुम्हाला माझा जीवच हवाय ना, मग माझा बळी घ्या, मला मारूनच दाखवा असं म्हणत जरांग्यात संतपलेले आहेत. अंतरवाली सराटी येथे त्यांची बैठक सुरू होती आणि ही बैठक लाईव्ह सुरू होती. सगळ्या प्रसार माध्यमांवर आपण संपूर्ण महाराष्ट्र मनोज जरांगेंना ऐकत होता. अर्थात जरांगेंनी त्यांच्या विरोधात जे काही आरोप करण्यात आले त्या आरोपांचं खंडन करताना जरांगे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी थेट फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की फडणवीसांना मला संपवायचंय, माझा जीव घ्यायचा आहे, मला माझा बळी घ्यायचा आहे, माझा एन्काउंटर करायचा आहे. इतकंच नव्हे तर मला सलाईन मधून विष देण्याचा देखील फडणवीसांचा डाव होता असं जरांगेंनी म्हटलंय आणि त्यामुळेच मी सलाईन घेणं देखील बंद केलं. न्यायालयाने जेव्हा मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही औषधोपचार घ्या, पाणी प्या, त्यामुळे मी रात्री औषधोपचार घ्यायला सुरुवात केली, पाणी देखील प्यायलं, पण आजपासून त्यांनी पाण्याला देखील शिवलं नाही, त्यांनी पाण्याचा देखील घोट घेतला नाही आणि आज अक्षरशः म्हणजे 4-4:30च्या दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये जे काही वातावरण झालं, प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ते स्पष्टच म्हणाले की आता मी कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांकडे जाणार, सागर बंगल्यावर जाणार आणि आरक्षण कसं देत नाही, आरक्षण घेऊनच येणार. जर मला मध्ये वाटेत काही झालंच तर मला फडणवीसांच्या म्हणजे सागर बंगल्याच्या दारात नेऊन टाका असं देखील त्यांनी तिथल्या त्यांच्या समर्थकांना सुनावलं. त्यांनी उठतानाच म्हणजे ज्यावेळी त्यांच्या माईक हातात होता आणि ते हायपर झाले आणि त्याच वेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आता मला काठी द्या, मला आधाराची गरज आहे, मला चालता येत नाही आणि मला माझा कमरेचा पट्टा द्या, मला इथून निघायचंय. त्यावेळी सगळ्याच त्यांच्या समर्थकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते तिथून निघाले आणि तडक पायी चालत जायला निघाले असल्यानंतर तिथल्या सगळ्या समर्थकांनी त्यांना एका गाडीत बसवलं. अर्थात गाडीमध्ये बसून देखील त्यांनी हेच सांगितलं की सागर बंगल्यावर गेल्यानंतर पोलिसांनी मला गोळ्या घातल्या तरी चालतील, मला गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण मी आरक्षण घेऊनच येणार. सगळे सोयरेच्या त्या अधिसूचनेवर अंमलबजावणी करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण ओबीसीतून हवंच आहे. ही जी जरांगेंची भूमिका होती ती भूमिका आज आक्रमक स्वरूपामध्ये जरांगेंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थात हे सगळं प्रकरण तापलं त्याचं कारण हेच, कारण मुळातच 10 फेब्रुवारीला त्यांनी आंदोलन सुरू करण्यामागचं कारण हेच होतं की त्याच्या आधी जे अधिवेशन घेतलं गेलं होतं त्या अधिवेशनामध्ये जे काही ठरलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे सोयरे अधिसूचनेवर अंमलबजावणी केली जाईल, पण ते तसं न घडता 10% आरक्षण मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत दिलं जाईल असा सरकारने एक विधेयक पास केलं आणि ते कोर्टात टिकेल असं देखील सरकारने म्हटलं. पण जरांगेंना ते मान्य नाहीये. जरांगेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण हवंय आणि याच गोष्टीवर ते ठाम आहेत. शिवाय सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा यावर ते ठाम आहेत किंवा अंतरवालीसह महाराष्ट्रात जितके काही गुन्हे मराठा आंदोलकांवर दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे मागे घ्या यावर ते ठाम आहेत. पण त्यातली एकही मागणी पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र जरांगे कमालीचे संतापले आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय गेली 2 दिवसांपासून त्यांच्यावर त्यांच्याच एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर असतील किंवा संगीता वानखेडे यांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. अजय बारसकरांनी त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल असल्याचा आरोप केला आणि आज अजय बारसकर काल म्हटलेल्या पत्रकार परिषदेनुसार आज ते सकाळी 11 वाजता एक पत्रकार परिषद घेणार होते, त्यांचे कोणते तरी सहकारी घेणार होते आणि मोठा बॉम्बस्फोट करणार असं ते म्हणाले होते. पण त्यांच्याकडनं काही पत्रकार परिषद घेतली गेली नाही आणि त्याच दरम्यान इकडे अंतरवाली सराटीमध्ये यांच्या नियोजनानुसार मराठा
सगळ्या आंदोलकांच्या नियोजनानुसार एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ती बैठक सुरू झाली. त्या बैठकीमध्ये मनोज जरांगेंनी थेट पहिल्यांदा छगन भुजबळ हे जे यांच्या विरोधात ते नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व्हायचे, तर छगन भुजबळ बाजूला राहिले आणि थेट फडणवीस त्यांच्या रडारवर आले आणि त्यांनी फडणवीसांवर आरोप करायला सुरुवात केली. पहिलाच त्यांनी जो बॉम्ब टाकला तो म्हणजे जी सलाईन मला दिली जात होती त्या सलाईन मधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता, म्हणून मी सलाईन बंद केली असं जरांगे म्हणाले. माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचं देखील त्यांनी त्या आरोपांमध्ये म्हटलं. हे एवढं सगळं झाल्यानंतर मात्र अंतरवाली सराटीतलं वातावरण प्रचंड वेगळं झालं, कारण की नंतर मनोज जरांगे प्रचंड हायपर होत गेले आणि त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्या आरोपांचं खंडन करत ते गेले. त्यांनी एवढं पण स्पष्ट सांगितलेलं की मी कोणत्याही महिलेकडे वाकड्या नजरेने सुद्धा कधी बघितलेलं नाही. दुसरी गोष्ट, मी माझ्यावर जो काही 420चा गुन्हा जो दाखल आहे त्या संदर्भात जे काही सांगितलं जात आहे, तर मी छत्रपतींविषयीचं नाटक केलं होतं आणि ते नाटक केल्यानंतर त्याची रक्कम देण्या इतपतचे पैसे देखील माझ्याकडे नव्हते, त्यामुळे माझ्यावर 420चा गुन्हा दाखल होता. पण मी दुसरं काही केलेलं नाही. मी केवळ आणि केवळ मराठा समाजासाठी लढतोय. मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी कोणत्याही पक्षात कधी गेलेलो नाही, मी भविष्यात कधी राजकारण करणार नाही. मला फक्त माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचंय, हीच त्यांची भूमिका होती. यानंतर त्यांनी फडणवीसांवर एक एक आरोप करायला सुरुवात केली आणि या सगळ्या आरोपांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की फडणवीसांनी कसं इतर राजकीय नेत्यांचं करिअर धोक्यामध्ये आणलं किंवा संपुष्टात आणलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की खडसेंना भाजप का सोडावी लागली, इव्हन अजितदादांना का राष्ट्रवादी सोडावी लागली, कारण की अजितदादांना जेव्हा त्यांच्यावर म्हणजे ते जोपर्यंत भाजपमध्ये येत नव्हते किंवा भाजप सोबत येत नव्हते तेव्हा मग त्यांना जेलची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून का बाहेर ते पडले, तर त्याचं कारण की त्यांना धाक दाखवण्यात आला म्हणून त्यांना शिवसेना सोडावी लागली. इतकंच नव्हे तर धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना देखील का डावलण्यात आलं या संदर्भातले गंभीर आरोप आज जरांगेंनी या पत्रकार परिषदेच्या किंवा बैठकीच्या माध्यमातून केले. त्यांचा सगळा आरोप फडणवीसांवर होता. पंकजा मुंडे विरोधात भागवत कराड हा पर्याय असेल किंवा तिकडे जानकरांविरोधात पडळकर, गोपीचंद पडळकर हा पर्याय देखील फडणवीसांनीच उभा केलेला आहे. आणि तिकडे मोदी देखील केंद्रामध्ये जर आता आपण पाहिलं तर तिकडे शेतकऱ्यांचे मुडदे पाडतात अशी परिस्थिती आहे. त्यांना जाट किंवा मराठा हे जे क्षत्रिय समाज आहेत हे सगळे संपवायचे आहेत असा देखील जरांगेंनी मोदींवर निशाणा साधला. आणि आता या सगळ्या प्रकरणामागे अजय बारसकर यांनी जे माझ्यावर आरोप केले त्यामागे फडणवीसांचाच थेट आरोप आहे. असे 10 ते 12 जण माझ्या अंगावर सोडले जातील पण मला त्याची चिंता नाही. मी पूर्णपणे एक सच्चा मराठा आंदोलक आहे. मी मराठा समाजाचा नेता नाही, मी त्यांचं कधीही नेतृत्व केलेलं नाही. मी केवळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठीच झटतोय असं देखील जरांगेंनी स्पष्ट केलं. त्यांनी इतकंही म्हटलं की यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेते आणि तिकडे आणखी काही अजित पवारांच्या गटातील काही नेते हे देखील यामागे आहेत आणि हा सगळा षडयंत्र जो रचलं जात आहे या षडयंत्रामागे निश्चितच फडणवीस आहेत असं जरांगेंनी थेट म्हटलं. आणि फडणवीसांना मराठा समाजाला संपवायचंय, त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. एकतर आज जे काही आता आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षण म्हणजे हवं तसं आरक्षण दिलं नाही, त्यामागे डोकं देखील फडणवीसांचंच आहे असं देखील या ठिकाणी जरांगेंनी स्पष्ट केलं. अर्थात ही सगळी भूमिका जरांगेंनी मांडली. फडणवीसांवर आरोप केले, आरोप करता करता ते हायपर झाले आणि आता काही झालं तरी मी कोणत्याही परिस्थितीत आता इथून निघणार आणि थेट सागर बंगल्याकडे जाणार. माझा बळी घ्या, तिथं पोलिसांनी मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण मी मेलो तरी 72, पण मी आरक्षण घेऊनच येणार असं या ठिकाणी ते म्हटलेले आहेत. आणि असं बोलता बोलता त्यांनी थडक आपल्या अंगावरची गोधडी बाजूला केली आणि ते उठले. त्यावेळी त्या व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला. सगळे त्यांचे समर्थक एकत्र आले, त्यांना सावरण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी नाही हो करत जरांगे पायी निघाले, पण त्यांना चालता देखील येत नव्हतं. अक्षरशः त्यांना रस्त्यामध्ये चालताना वारं घालावं लागलं. एक तर त्यांची प्रकृती ठीक नाहीये. आजच्या उपोषणाचा त्यांचा 16वा दिवस आहे आणि अशा परिस्थितीत ही व्यक्ती माफ करा, ही व्यक्ती थेट जर मुंबईच्या दिशेने निघाली असेल तर त्यांना पायी जाणं शक्य नाहीये, म्हणून त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलं. पण गाडीमध्ये देखील त्यांची एकच भूमिका होती, काही झालं तरी मुंबईला मी जाणार. मध्ये वाटेत माझं काही झालं तर मला सागर बंगल्याच्या दारात नेऊन टाका, पण मी आता आरक्षण घेऊनच येणार. माझ्यासोबत दुसऱ्या कोणीही यायचं नाही, मी एकटाच जाणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी मी सगळी लढतोय अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली. अर्थात यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील यायला लागल्या, पण त्याच दरम्यान
फडणवीस हे मान दौऱ्यावर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांचा कार्यक्रम उरकल्यानंतर जेव्हा त्यांना प्रसारमाध्यमांनी सांगितलं की जरांगेंनी तुमच्यावर थेट आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना मारण्याचा डाव रचलेला आहे, त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी काही जरांगेंचं बोलणं ऐकलेलं नाही, जरांगेंचं बोलणं ऐकल्यानंतर मी त्यावर बोलेन, असं म्हणत फडणवीसांनी या संदर्भात बोलण्याची प्रतिक्रिया टाळली. अर्थात हे झाल्यानंतर मात्र भाजपचे जे काही नेते मंडळी असतील त्यांनी मात्र प्रसार माध्यमांच्या द्वारे आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या. त्यामध्ये अतुल भातखळकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फडणवीसांच्या प्रतिमेवर जे काही आता आरोप केले जातात अशाने फडणवीसांची प्रतिमा खराब होणार नाही. असं वाटत असेल जरांगेंना तर जरांगेंनी थेट राजकारणात यावं, कारण की फडणवीसांनी याआधी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. मुळात ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. याच्यात दोष फडणवीस सरकारचा नव्हता तर ठाकरे सरकारचा होता, असं देखील अतुल भातखळकरांनी म्हटलं. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील आपली भूमिका मांडली की आमच्या नेत्यावर कोणीही आरोप करू नयेत. कोणत्याही परिस्थितीत जर जरांगे त्या ठिकाणी सागर बंगल्याच्या इथे आले तर त्या ठिकाणी आणखी एक भिंत आहे, ती भिंत ओलांडणं त्यांना त्रासदायक होईल, असं देखील त्या ठिकाणी नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय. तिकडे प्रसाद लाड जे आमदार आहेत मुंबईचे त्यांनी देखील अशी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता ही जरांगेंनी हे जे काही नौटंकी चालू आहे आंदोलनाची ती बंद करावी. लेकरू म्हणायचं आणि ढिकरू मारायचं अशा पद्धतीने अशी आपली भूमिका मांडली. त्यामुळे त्यांनी देखील फडणवीसांविरोधात कोणतेही आरोप जरांगेंनी करू नयेत असा थेट इशारा दिला. यानंतर मराठा समन्वयकांनी देखील आपल्या भूमिका मांडल्या. तिकडे बाळासाहेब थोरात असतील किंवा रोहित पवार असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, रावसाहेब दानवे असतील, हे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील या संदर्भामध्ये ही भूमिका घेतली की मराठ्यांना फसवलं जातंय आणि आतापर्यंत जे आरक्षण दिलं, जी मागणी त्यांनी केली होती तसं आरक्षण न मिळाल्यामुळं जरांगेंचा मनस्ताप झाला आणि जरांगेंनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांची चौकशीची मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. तिकडे प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मनोज जरांगे यांना त्यांचं लक्ष विचलित केलं जात आहे, पण जरांगेंनी आपलं लक्ष विचलित करू घेऊ नये. आपल्या मुद्द्यावर त्यांनी फोकस करावा, मराठा आरक्षण यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला धरूनच त्यांनी काम करावं, अशा पद्धतीने देखील बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. एकंदरीतच आता आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे आता यापुढे नेमकं काय होणार आहे, राज्यातली कायदा सुव्यवस्था नेमकी काय होईल, त्याचं कारण आता जेव्हा जरांगे एकटे निघालेले आहेत तेव्हा त्यांच्या मागे त्यांचा ताफा देखील निघालेला आहे. प्रचंड गाड्या आहेत, माणसं त्यांच्या मागे आहेत. जर उद्या ते मुंबईच्या दिशेने आता निघाले असतील तर महाराष्ट्रातील आणखी काही मराठा समाज बांधव त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत जाण्यासाठी एकत्रित येतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात उद्या जर पाहिलं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू होत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगेंची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या बद्दल आता नेमकं काय होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, यांची भूमिका काय असेल, जरांगे मुंबईपर्यंत पोहोचणार का, तिथपर्यंत त्यांना पोहोचून दिलं जाणार का, का तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्याशी एखादी समन्वय समिती त्या ठिकाणी बैठक घेऊ शकेल का, सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला येणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कदाचित आपल्याला आता जरांगे नेमकं पुढचं पाऊल काय उचलतायत यानंतरच कळणार आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.